शिवशरणात नमस्कार बंधू भगिनींनो. सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाशिवरात्रीचं महत्व, पूजाविधी या सगळ्या गोष्टींचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम सबदेवन का बडा देव महादेवांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर मानवतेच्या कल्याणासाठी जे विष प्राशन करतात त्यांनाच आपण शिव असं म्हणतो. शिव या शब्दामध्ये श अधिक ई अधिक व असा हा शब्द बनलेला आहे आणि ई म्हणजे शक्ती. ई जर आपण या शिव शब्दातले काढून टाकले तर शव राहतं आणि ई शक्ती म्हणजेच शिवाची शक्ती आहे आणि म्हणून त्या शिवाला आपण आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान दिलं पाहिजे, नव्हे दिलं गेलेलं आपल्या संस्कृतीमध्ये आपण पाहिलेलं आहे. शिवाची स्तुती करताना किंवा त्यांचं वर्णन करताना म्हटलं की कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि भवम भवामी सहितम नमामि असं शिवाचं या ठिकाणी स्तुती केली जाते. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर शिवाच्या संबंधानं ऋग्वेदानं देखील भगवान शंकराची मनोमन प्रार्थना केलेली आहे. ऋग्वेदामध्ये आपण सगळ्या जणांना मंत्र माहित असेल की ओम त्र्यंबके यजामहे ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्युर्मृक्षीयमामृतात. अशा पद्धतीनं ऋग्वेदानं भगवान शंकराची प्रशंसा किंवा त्यांचं महत्व विशद केलेलं आहे. आता हा जो महामृत्युंजय मंत्र ऋग्वेदामध्ये आलेला आहे, या मंत्राचा अर्थ देखील आपण समजून घेणं गरजेचं आहे. या मंत्राचा अर्थ असा आहे की कीर्तिमान व महाशक्तिशाली रुद्राचे आम्ही सर्वजण पूजन करतो. माळी जसे झाडाचे फळ तोडतो तसा मृत्यू आमचं जीवन क्षणार्धात नाहीस करतो. त्या भयान मृत्यूपासून मुक्त करून तो भगवान शिव आम्हाला मोक्ष प्रदान करो, असा या मंत्राचा अर्थ आहे. तो आपण समजून घेणं गरजेचं आहे. शिवरात्रीचे तसे मूळ 5 प्रकार सांगितले गेलेले आहेत. त्यामध्ये नित्य एक शिवरात्री आहे, पक्ष शिवरात्री आहे, मास शिवरात्री, योग शिवरात्री आणि महाशिवरात्री. आपल्याला पाहायचं झालं तर ही माघ महिन्यामध्ये येणारी जी महत्वाची शिवरात्री आहे, कारण वर्षभरामध्ये 12 शिवरात्री येतात, त्यातली आपल्याला माहित असेल की माघ महिन्यामध्ये येणारी ही महाशिवरात्री ही सर्व शिवरात्रींच्या मध्ये महत्वाची मानली गेलेली आहे. आता या शिवरात्रीच्या निमित्तानं शिवाबद्दलची थोडीशी माहिती आपल्याला इथं घेणं गरजेचं आहे. शिव लिंगप्रिय आहे आणि लिंगाचे काही प्रकारही सांगितले गेलेले आहेत. स्वयंभू, बिंदू, प्रतिष्ठित लिंग, चरलिंग आणि गुरुलिंग असे लिंगाचे प्रकार आहेत आणि त्याचा प्रत्येक लिंगाचा अर्थही आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. परंतु फार विस्तार न करता आपण सगळे जाणकार श्रोते असल्यामुळं इतकाच उल्लेख करून मी पुढे जाणार आहे. प्रत्येक चंद्र महिन्यातील 14वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून आपल्याकडं ओळखला जातो. कधीचा? प्रत्येक चंद्र महिन्यातील 14वा दिवस किंवा प्रतिपदेच्या अगोदरचा दिवस हा आपल्याकडं शिवरात्री म्हणून ओळखला जातो आणि त्याच पद्धतीनं त्याच्या उपासना देखील केली जाते. आपण जर शिवाच्या अवतारांच्या बद्दल पाहायचं ठरवलं तर वासनेय संहितेमध्ये शिवाचे काही अवतार सांगितलेले आहेत. त्यामध्ये कपर्दिन हा अवतार शिवाने घेतला, ज्याला जटाधारी म्हणतात. शर्व अवतार घेतला, ज्याला धनुष्यधारी म्हणतात.
ज्याला भव हा अवतार घेतला, सृष्टीव्यापी म्हणतात. शंभू हा अवतार घेतला, जो सृष्टी कल्याण कारक हा सृष्टी कल्याणकारक म्हणतात. शिव पवित्र, कृतिवसन, पशुचर्मधारी, तर असे काही अवतार या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर शिवमताप्रमाणे जर आपण शंकराचे अवतार पाहायचे ठरवले तर शिवमत म्हणतं की शिवांनी महाकाल हे अवतार घेतला, चार अवतार घेतला, भवनेश हा अवतार घेतलेला आहे, श्री विद्येश भैरव विद्येश हा अवतार त्यांनी घेतलेला आहे, भैरव हा अवतार त्यांनी घेतलेला आहे, छिन्न मस्तक हा अवतार त्यांनी घेतलेला आहे, भूमवत, बगलामुख, मातंग व कमल असे शिवाचे काही अवतार प्रामुख्यानं शिवमतानुसार सांगितले गेलेले आहेत. ज्या ज्या वेळेस शिवानं अवतार घेतला त्या त्या वेळेला त्यांच्यासोबत पार्वती देखील, आपण जिला पार्वती माता म्हणतो, त्यांनी देखील सोबतीला अवतार घेतलेला आहे असं शिवचरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. काळभैरव, खंडोबा, विरूपाक्ष, श्री हनुमान असेही शिवाचे अवतार सांगितले गेलेले आहेत. भगवान विठ्ठलाने, आपल्याला माहिती पांडुरंग, पंढरीचा पांडुरंग, महाराष्ट्राचा आराध्य दैवत, या पांडुरंगाने देखील त्यांना आपल्या शिवाला आपल्या डोक्यावर धारण केलेलं आहे. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये शिवाला किती महत्वाचं स्थान आहे, कारण वारकरी संप्रदायाचे आपल्याला माहिती आराध्य दैवत पांडुरंगानं आपल्या मस्तकावर शिवाला धारण केलेलं आहे. एवढंच नाही तर वारकरी संप्रदायाचे आद्य वारकरी म्हणून किंवा आद्य संस्थापक म्हणून तसं पाहिलं तर शिवांचाच उल्लेख केला जातो. कारण आपल्या सगळ्यांना तो अभंग माहित आहे की आदिनाथ उमा बीज प्रगटले, मशंद्रा लादले सहज स्थिती तिथपासून गोरक्षाने बोध, हे की नाही, मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे, निवृत्ती दातारा ज्ञानदेवा सार, ही परंपरा सांगितली गेलेली आहे. आणि या वारकरी संप्रदायातले पहिले वारकरी किंवा संस्थापक जर कोण असतील तर ते शिवशंकरच आहेत. आणि म्हणून या संप्रदायामध्ये शिवाला अत्यंतिक महत्व दिलं गेलं असल्यामुळे आपण पाहतो की या संप्रदायाचे जे काही आराध्य दैवत आहेत त्या पंढरीश पांडुरंगाच्या देखील त्यांनी मस्तकावर शिवाला धारण केलेलं आहे. असं सांगितलं जातं की भृगूने दिलेल्या शापामुळे श्री शंकराची लिंग रूपामध्येच पूजा केली जाते. लिंग रूपामध्ये का पूजा केली जाते शिवाची, शंकराची, तर भृगू ऋषींनी त्यांना तशा पद्धतीचा शाप दिलेला होता आणि त्या शापामुळेच अशी पूजा केली जाते, अशी एक कथा या संबंधानं सांगितली गेलेली आहे. शिवाच्या बद्दल असं म्हणता येतं की श्रीरामाचे ध्यान करणारा, कैलास पर्वतावर राहणारा, श्री गणेश व कार्तिकी यांचा पिता व पार्वतीचा पती, अशी ही शिवाची ओळख आपल्या सगळ्यांना झालेलीच आहे. त्यांचे नंदी हे वाहन आहे. शिवाचं वाहन कोणतं आहे? नंदी आहे. आणि अंगावर जटा आहेत, चंद्र आहे, गंगा व सर्प त्यांच्या अंगावर असून ते स्मशानात राहतात, असं आपण सगळे त्यांच्या बद्दल जाणूनच आहोत. त्यांनी आपल्या डमरू जो त्यांच्याकडे आहे, संगीताच्या निर्मितीमध्ये, संगीत वाद्य निर्मितीचं प्रेरणा स्रोत किंवा कुठून सुरुवात झाली असेल तर ती शंकरापासून झालेली आहे, अनेक कलांची, असं सांगितलं जातं. त्यांनी आपल्या डमरूमधून षडज, ऋषभ, गंधार, मध्यम, पंचम, धैवत, निषाद या सप्त सुरांना जन्म दिलेला सांगितलं जातं. तर सा रे ग म प ध नि सा या सप्त स्वरांना देखील त्यांनी जन्म दिला असंही सांगितलं गेलेलं आहे. ताल, स्वर, लय व नृत्य याच्या निर्मिती जर कोणी केली असेल तर ती भगवान शंकरांनीच, शिवांनीच केलेली आहे. भगवान शिवाचं तांडव नृत्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते अत्यंत प्रसिद्ध आहे. झोपलेल्या पत्नी पार्वतीला उठवण्यासाठी त्यांनी विना वाद्याची देखील निर्मिती केली असं सांगितलं गेलेलं आहे. म्हणून विना नावाचं जे वाद्य निर्माण झालं तेही शिवशंकरांनीच निर्माण केलेलं आहे. द्वादश ज्योतिर्लिंग या शिवाच्या उपासनेसाठी भारतभर आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी माघ वद्य चतुर्दशीला मध्यरात्रीला 12 ज्योतिर्लिंगाची निर्मिती झालेली आहे असं सांगितलं जातं. कधी झाली? तर माघ वद्य चतुर्दशीला मध्यरात्री या 12 ज्योतिर्लिंगांची निर्मिती झालेली आहे. माघ महिन्यातील चतुर्दशीलाच आपण मग महाशिवरात्री असं म्हणतो. शिवरात्री कधी येते? तर मी आपल्याला सांगितलं
की या 12 ज्योतिर्लिंगाची निर्मिती ज्या दिवशी झाली त्या माघ महिन्यातील चतुर्दशीला महाशिवरात्र असते. या 12 ज्योतिर्लिंगावर शिवभक्तांची मोठी श्रद्धा आहे. आणि हे जे 12 ज्योतिर्लिंग सांगितले गेलेले आहेत त्याचाही उल्लेख एका संस्कृत मध्ये आलेला आहे. सौराष्ट्रे सोमनाथच श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैन्या महाकालम ओंकार अमलेश्वरम परल्या वैजनाथच डाकिन्या भीमशंकरम सेतु बंदे तु रामेशम नागेश दारुकावने. नागेश दारुकावने वाराणस्या तु विश्वेश्वम वाराणस्या तु विश्वेशम त्र्यंबके गौतमी तटे हिमालये तु केदारम ग्रीष्मेशम च शिवालये यत्तानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रात पठेर्नन. यत्तानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रात पठेन्नरः सप्तजन्म कृत पापम स्मरणेन विनश्यती. अशा पद्धतीनं आपण जर शेवटच्या ओळीमध्ये काय म्हटले बघा, सायं प्रातम पठेन्नरम, हे नरा माणसांनी जर संध्याकाळी सकाळी या 12 ज्योतिर्लिंगाच्या मंत्राचं आपण स्मरण केलं तर सप्त जन्म कृत पापम, 7 जन्मातली जी आपली पाप आहेत ती नाहीशी होतात या स्मरणामुळं. स्मरणेन विनश्यती असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. आता ही जी 12 ज्योतिर्लिंग या ठिकाणी आलेली आहेत या संस्कृत मधल्या श्लोकामध्ये, तर ती कोणती कोणती आहेत त्यात आणि कुठे आहेत याचा फक्त उल्लेख करून आपण पुढे जाऊया, कारण आपण बऱ्यापैकी गेलेलो आहोत या 12 ज्योतिर्लिंगाला आणि आपण दर्शनही घेऊन आलेलो आहोत. पहिला आहे सोमनाथ, जे गुजरातमध्ये आहे, समुद्रकाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दुसरा आहे श्रीशैल, हे आंध्र प्रदेशमध्ये आहे, जिल्हा कुर्नूल. पाताळगंगेच्या म्हणजे कृष्णा नदीच्या किनारी कदली वनामध्ये हे श्रीशैल नावाचं दुसरं ज्योतिर्लिंग आपल्याला पाहायला मिळतं. तिसरं उज्जैन, मध्य प्रदेशमध्ये उज्जैन या ठिकाणी शिप्रा नदीच्या किनारी हे तिसरं ज्योतिर्लिंग आहे. चौथं ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशामध्येच ओंकारेश्वर या ठिकाणी आहे. पाचवं जे आहे ते महाराष्ट्रामध्ये वैद्यनाथ नावानं परळी, जिल्हा बीड या ठिकाणी आपण पाहतो. 6वं पुन्हा महाराष्ट्रामध्येच आहे, पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर या ठिकाणी आहे. 7वं तामिळनाडूमध्ये जिल्हा रामनाथपुरम या ठिकाणी श्री रामेश्वर या नावानं अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारचं हे ज्योतिर्लिंग आहे. पुन्हा 8वं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रामध्येच आहे, औंढा नागनाथ या ठिकाणी, जिल्हा हिंगोली, महाराष्ट्र या ठिकाणी आहे. 9वं काशी या ठिकाणी आहे उत्तर प्रदेशमध्ये, ज्याला आपण काशी विश्वेश्वर असं म्हणतो. 10वं महाराष्ट्रामध्ये आहे त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे हे. आणि 11वं हिमालयामध्ये आहे केदारनाथ. आणि 12वं पुन्हा महाराष्ट्रामध्ये आहे वेरूळ या ठिकाणी, महाराष्ट्रामध्ये, ज्याला आपण कृष्णेश्वर असं म्हणतो. तर अशा पद्धतीचे हे 12 ज्योतिर्लिंग शिवभक्तांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत आणि लाखो करोडो लोक या 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला अहोरात्र जाताना आपण पाहतो. आपण जर बघितलं तर शिवाला कोणत्या कोणत्या गोष्टी आवडतात, तर या शंकराला रुद्राक्ष आवडतो. आपल्याला माहिती आहे एक भजनही आहे की ए भोळ्या शंकरा, ए भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची रे, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, ए भोळ्या शंकरा, ओ ए भोळ्या शंकरा. अशा पद्धतीनं शिवाला रुद्राक्ष आवडतं, बेलपत्र आवडतं, भस्म आवडतं. आणि उपासनेमध्ये सोमवार हा दिवस शिवाचा प्रिय दिवस आहे आणि म्हणून शिव उपासक या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये महत्वाच्या मानतात. आणि आणखीन एक गोष्ट, शिवरात्रीची कथा देखील शिवाला आवडते. आता आपण जर बघितलं तर शिवरात्रीची किंवा अन्य विधी जर बघितला तर महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यावर पहिल्यांदा आपण नंदीचं दर्शन घेतलं पाहिजे,
कारण नंदी हे महादेवांचं किंवा शंकराचं वाहन आहे. प्रजापती दक्षानं शिवास दिलेलं हे वाहन आहे. त्याची भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन व नंतर माझे दर्शन घेतलं जाईल असा त्याला वर असल्यामुळं आपण कुठल्याही महादेव मंदिरामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा नंदीचं दर्शन घेतलं पाहिजे आणि नंदीचा आशीर्वाद आपण घेतला पाहिजे. नंतर द्वारातील वीरभद्राचं दर्शन आपण घ्यावं आणि नंतर आपण गाभाऱ्यात जावं. दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून टाळी वाजवून, दर्शनाची देखील पद्धत कशी आहे तर दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून टाळी वाजवून शंभो हर हर महादेव हा जयघोष करावा. कसा जयघोष करा? शंभो हर हर महादेव असा जयघोष करावा. महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा कधीच घालायची नाहीये, हे देखील अनेक भक्तांना माहिती नसतं. तर महादेवाला कधीच पूर्ण प्रदक्षिणा घालायची नाहीये. शिवभक्ताने गळ्यात रुद्राक्षाची माळ व अंगावर भस्माचे पट्टे धारण करावेत. पिंडीवर अखंड जलधार असावी. अभिषेकासाठी रुद्र व शिव महिम्न यांचे पठण करून शिव सहस्त्रनामाचे पठण करून ध्यान करावं. असं या ठिकाणी शिवाच्या पूजेची काही विधी सांगितली गेलेली आहे. शिवरात्रीचे यापूर्वी सांगितल्याप्रमाणे नित्य, पक्ष, मास, योग, महा अशा प्रकारचे 5 प्रकार पुन्हा एकदा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. या दिवशी आपण उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी पक्वान्नाचा नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायचा आहे. असं सांगतात की या रात्री रात्रभर न झोपता पाठीचा कणा ताठ ठेवून जागं राहून शिवाचं स्मरण केलं तर त्याचं अधिकचं फळ आपल्याला प्राप्त होऊ शकतं. अध्यात्माच्या मार्गावर असणाऱ्या व्यक्तींसाठी ही रात्र अत्यंत महत्वाची मानली गेलेली आहे. कोणती? शिवरात्र ही अध्यात्माच्या मार्गावर जाणाऱ्या लोकांच्यासाठी अत्यंत महत्वाची रात्र मानली गेलेली आहे. कौटुंबिक व्यक्ती देखील या ठिकाणी किंवा जगातील महत्वाकांक्षी लोकांसाठी सुद्धा ही रात्र अत्यंत महत्वाची मानली जाते. कुटुंबात रममाण होणाऱ्या व्यक्ती हा दिवस शंकराच्या लग्नाचा किंवा महादेवांच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा करतात आणि आपल्याही कुटुंबामध्ये ते वैवाहिक सुख प्राप्त व्हावं, कौटुंबिक समाधान प्राप्त व्हावं यासाठी ह्या रात्री अनेक जण या ठिकाणी शिवाची उपासना करतात. जी लोक अतिशय महत्वाकांक्षी आहेत ते हा दिवस शिवाने त्यांच्या सर्व शत्रूवर मात केली म्हणून साजरा करताना आपण पाहतो. परंतु योगी लोकांसाठी मात्र हा दिवस शिव कैलास पर्वताचे एकरूप झालेला दिवस मानला जातो. शिव कैलास पर्वताचे एकरूप होणारा दिवस कोणता? तर तो हाच दिवस होता महाशिवरात्रीचा, असं योगी लोक मानतात. ते या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर हे पर्वतासारखेच स्थिर बनलेले होते, अतिशय स्थिर. योग परंपरेमध्ये शिवाला देव म्हणून पूजलं जात नाही तर त्यांना आदिगुरु म्हणून या ठिकाणी पूजलं जातं. ज्यांच्यापासून योग विज्ञान उगम पावलं ते प्रथम गुरु असं शिवाला मानलं जातं. हजारो वर्ष ध्यान केल्यानंतर एके दिवशी ते अत्यंत स्थिर बनले. तो दिवस जर कोणता होता तर तो दिवस महाशिवरात्रीचा होता असं योगाभ्यासक मानतात आणि या दृष्टीनं या दिवसाकडे बघितलं जातं. आपल्याला माहिती आहे की समुद्र मंथन झालं देव आणि दैत्यांच्याकडनं आणि या समुद्र मंथनामधून जे विष बाहेर पडलं ते विष आपल्याला माहिती आहे की शिवांनी प्राशन केलं आणि म्हणूनच त्यांचं शरीर आपल्याला माहिती आहे की काळं निळं झालेलं आहे, हलाहल पचवलं असं आपण म्हणतो. आणि त्यांनी हे विष समुद्रातनं बाहेर जे मंथनातनं बाहेर पडलं ते जर त्यांनी पिलं नसतं तर कदाचित जगाचा विनाश झाला असता. आणि म्हणून शिवाचे या जगावरती अनंत उपकार आहेत. त्या उपकाराच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही रात्र साजरी केली जाते, कारण याच दिवशी ही घटना घडली होती असंही शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. काही ठिकाणी या दिवशी शिव पार्वतीचा विवाह झाल्याचं सांगितलं गेलेलं मी आपल्याला यापूर्वी सांगितलं. शिवानं या दिवशी तांडव नृत्य केलं होतं व त्यांना शांत करण्यासाठी सगळ्या जगानं प्रार्थना केली होती. तो दिवस म्हणजेच महाशिवरात्रीचा दिवस असाही उल्लेख आढळतो.
या दिवशी शिवाची पंचगव्याने पूजा केली जाते. पंचगव्यामध्ये काय काय घेऊन आपण शिवाची पूजा केली पाहिजे. यामध्ये गाईचं दूध महत्वाचं मानलेलं आहे, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाचा अभिषेक केला जातो. नंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृतानं शिवलिंगावर लेप देतात. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसे पांढरी फुलं वाहून या ठिकाणी शिवाची पूजा केली जाते. आणि मी यापूर्वी सांगितलं की दिवसभर तो उपवास केला जातो. पुराणामध्ये जर आपण बघितलं तर अग्निपुराण आहे, त्याचबरोबर शिवपुराण आणि पद्मपुराणामध्ये या महाशिवरात्रीचं वर्णन आलेलं आहे. आणि याबद्दलची अशीही कथा सांगितली जाते की एक शिकारी नेहमी शिकार करायचा. एके दिवशी तो शिकारीसाठी गेलेला आहे आणि शिकारीसाठी तो जातो आणि एका झाडावरती तो बसलेला आहे आणि शिकारीची वाट पाहतो आहे. परंतु शिकार दिसण्यासाठी त्या बेलाची पानं त्याच्या डोळ्यासमोर आडवी येतात आणि म्हणून शिकार चांगली दिसावी म्हणून तो एक एक बेलाचं पान तोडतोय, कारण ते दिसावं म्हणून, आणि खाली टाकतोय. तर त्या बेलाच्या झाडाखालीच शिवजी या ठिकाणी लिंग आहे आणि त्या लिंगावरती ते तोडलेलं एक एक बेलपत्र पडायला लागलेलं आहे आणि एका अर्थानं या ठिकाणी तो शिवाची आराधना करतोय असं घडतंय. आणि त्याच वेळेला शिकारी बेलाच्या झाडावर बसलेला एक एक खाली टाकतोय. या पद्धतीचं वर्णन तर मी आपल्याला सांगितलेलंच आहे. आणि ही रात्री चाललेली प्रक्रिया आहे. पहाटे पहाटे एक हरिण नेमकं त्या बेलाच्या झाडाखाली येतं. आता त्या हरणाला हा शिकारी मारणार, तेवढ्यात हरिण म्हणतं की थांब, मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो. आणि मग हे हरिण आपल्या कुटुंबाला भेटायला जातं आणि कुटुंबातले सगळेच जे सदस्य आहेत ते या हरणाच्या बरोबर बेलाच्या झाडाखाली येतात आणि या शिकाऱ्याला म्हणतात की मला मार, माझ्या आईला नको मला मार, माझ्या भावाला नको मला मार. म्हणजे प्रत्येक जण मला मारा बाकीच्यांना सोडा, मला मारा बाकीच्यांना सोडा असं सांगतो. आणि शिकाऱ्याचं मन परिवर्तित होतं आणि तो ठरवतो की अरे, हे प्राणी असून देखील यांचा एकमेकांच्यावरती किती जीव आहे, किती स्नेह आहे, किती प्रेम आहे, आणि मी माणूस असून देखील एका प्राण्याची हत्या करतो, हे काही बरोबर नाही आहे. आणि म्हणून त्याच्या मनामध्ये परिवर्तन होतं आणि तो शिकार करण्याचा जो आतापर्यंत त्याचा व्यवसाय आहे तो सोडून देतो आणि तो शिवाचा या ठिकाणी भक्त बनलेला आहे. आणि त्याच्या नकळत हातून रात्री शिकारीमुळे म्हणा उपवासही घडलेला आहे त्याच रात्री. त्याचबरोबर बेलपत्र टाकून लिंगाची पूजाही घडलेली आहे आणि व्रतही झालेलं आहे. त्यामुळं ती रात्र त्या शिकाऱ्याला पावन होते आणि शिव प्रसन्न होतात. अशी ही एक शिवरात्रीच्या संबंधानं कथा सांगितली जाते. हेही मुद्दाम मी या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेलं आहे. या महाशिवरात्रीच्या निमित्तानं देशभर विशेषत्वानं 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तर या शिवरात्रीच्या निमित्तानं अनेक यात्रा मोठ्या मोठ्या भरतात. अनेक उत्सव, धार्मिक उत्सव या यात्रेच्या निमित्तानं संपन्न केले जातात. असं हे महाशिवरात्रीचं अत्यंत पवित्र हिंदू धर्मातलं या ठिकाणी हा दिवस आहे. आणि म्हणून या दिवसाचं महत्त्व थोडक्यात का असेना परंतु आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी बाकी काही असो नसो परंतु शिवस्तुती मात्र आपण सगळ्यांनी अंतःकरणपूर्वक केली पाहिजे. आणि म्हणून शिवस्तुती या ठिकाणी मी आपल्या समोर शिवलीला अमृतामध्ये आलेली ही स्तुती आपल्या समोर ठेवून या ठिकाणी मी हा व्हिडिओ समाप्त करणार आहे. तेव्हा ही शिवस्तुती आपण मात्र खरं तर दररोजच म्हणली पाहिजे, परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी तर शिवभक्तांनी या शिवस्तुतीचा आवर्जून या ठिकाणी पठण केलं पाहिजे, अंतःकरणातून तिचं स्मरण केलं पाहिजे. शिवस्तुती अशी आहे. श्री गणेशाय नमः. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुट झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी, रविंदू दावानल पूर्ण भाळी,
स्वतेज नेत्री तिमिरोग्य जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझवीन शंभो मज कोण तारी जटा विभूती उटी चंदनाची कपाल माला प्रीत गौतमीची पंचानना विश्वनिवांतकारी तुझवीन शंभो मज कोण तारी वैराग्य योगी शिवशूलपाणी सदा समाधी निजबोधवाणी उमा निवासा त्रिपुरांतकारी तुझवीन शंभो मज कोण तारी उदार मेरू पती शैलजेचा श्री विश्वनाथ मनती सुरांचा दयानिधी जो कज धर्मधारी तुझवीन शंभो मज कोण तारी ब्रह्मादिवंदी अमरादिनाथ भुजंगमाला धरी सोमकांत गंगा श्री दोष महाविदारी तुझवीन शंभो मज कोण तारी कर्पूर गौरी गिरिजा विराजे हळाहळ कंठ निळाची साजे दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारी तुझवीन शंभो मज कोण तारी स्मशान किरडा करिता सुखावे तो देव चुडामणी कोण आहे उदास मूर्ती जटाभस्मधारी तुझवीन शंभो मज कोण तारी भूतादिनाथ अरिअंतकांचा तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा राजा महेश बहुभावधारी तुझवीन शंभो मज कोण तारी नंदीहाराचा हरनंदिकेश श्री विश्वनाथ मनती सुरेश सदाशिव व्यापक तापहारी तुझवीन शंभो मज कोण तारी भयानक भीम विक्राळ नग्न लीला विनोदे करी काम भग्न तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी तुझवीन शंभो मज कोण तारी इच्छा हराची जग हे विशाळ पाळी रचितो करी ब्रह्मघोळ पाळी रचितो करी ब्रह्मगोळ उमापती भैरव विघ्नहारी तुझवीन शंभो मज कोण तारी भागीरथी तीर सदा पवित्र जेते असे तारक ब्रह्ममंत्र विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी तुझवीन शंभो मज कोण तारी प्रयागवेनी सकळा हराच्या पदारविंदी वाहती हरीच्या मंदांकिनी मंगल मोक्षकारी तुझवीन शंभो मज कोण तारी कीर्तिहाराची स्तुती बोलवेना कैवल्यदाता मनुजा कळेना एकाग्रनाथ विषंगीकारी तुझवीन शंभो मज कोण तारी सर्वांतरी व्यापक जो नियंता तो प्राणलिंगाजवळी महंता अंकी उमाते गिरिरूपधारी तुझवीन शंभो मज कोण तारी सदा तपस्वी असे कामधेनु सदा सतेज शशिकोटी भानु गौरीपती जो सदा भस्मधारी तुझवीन शंभो मज कोण तारी कर्पूर गौरी स्मरल्या विसावा चिंता हरी जो भजका सदैवा अंती स्वहित सूचना विचारी तुझवीन शंभो मज कोण तारी विराम काळी विकळ शरीर उदास चित्ती न धरीच धीर चिंतामणी चिंतने चित्तहारी तुझवीन शंभो मज कोण तारी सुखावसाने सकळे सुखाची दुःखावसाने टळती जगाची देहावसाने धरणी थरारी तुझवीन शंभो मज कोण तारी अनुहत शब्द गगनी न माये त्याचे निनादे भवशून्य होय कथा निजांगे करुणा कुमारी तुझवीन शंभो मज कोण तारी शांती स्वलीला वदने विलासे ब्रह्मांड गोळी असुने न दिसे भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी तुझवीन शंभो मज कोण तारी पितांबरे मंडित नाभिजाची शोभा जडित वरी किंकिनीची श्रीदेव दत्त दुरांततकारी तुझवीन शंभो मज कोण तारी जीवा शिवाची जडली समाधी विठला प्रपंच तुटली उपाधी शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी तुझवीन शंभो मज कोण तारी निधान कुंभ भरला अभंग
पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग गंभीर धीर सुरचक्रधारी तुझवीन शंभो मज कोण धारी मंदार बिल्वे बकुले सुवासी माला पवित्र वहा शंकरासी काशीपुरी भैरव विश्वतारी तुझवीन शंभो मज कोण तारी जाई जुई चंपक पुष्प जाती शोभे गळा मालती माळ हाती प्रताप सूर्य शरचापधारी तुझवीन शंभो मज कोण तारी अलक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकासे नेई सुपंते भोपैल तीरी तुझवीन शंभो मज कोण तारी नागेश नामा सकळा जिवाळा मना जपारे शिवमंत्रमाळा पंचाक्षरी ध्यान गुहा विहारी तुझवीन शंभो मज कोण तारी एकांती ये रे गुरुराज स्वामी चैतन्य रूपी शिवशौख्य नामी शिनलो दयाला भौसाल भारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थासी जाऊ नको योगाभ्यास नको व्रतेमक नको तीर्थे तपेती नको काळाचे भय मानसी धरू नको दुष्टाशी शंकू नको ज्याची स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको ज्याची स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको ज्याची स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको श्री सांब सदाशिव हर हर महादेव हर हर महादेव पार्वती पते शिव हर हर महादेव।